गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. तर आज चाललंय श्रुतिकाला घेऊन मी जाचायला जाणारच होतो संध्याकाळी, पण काय माहीत काल अनिकेतचा कॉल आला तिला की बोलतो नाही तू सकाळी 12 वाजेपर्यंतच ये इथे ये. तर मग अर्जंटली निघायला लागतं, सगळे कामं वगैरे साईडला ठेवून. तरी मी पण काल रात्री बॅग पॅक केलं आणि कालच आम्ही मालेगाववरनं आलो रात्री. साधारण किती वाजलेलं, पण 6 वाजलेलं, 6 साडेसहा, 6:15. मग त्यानंतर जेवणं वगैरे, मग आम्ही रात्री 12 नंतर जेवलो काल. मग तो झोपायला पण उशीर झाला आणि सकाळी आता कामावर उरकता थोडंसं लेट झालं. तर निघतोय आम्ही, 11:30 वाजलेले आहेत. तर ही पण म्हणजे तयारी पण रेडी आहे. मी पण लॉग एडिट करत होतो, पण तो अर्धवटच ठेवला कारण की निघायचं आहे म्हणून. आल्यानंतर लॉग एडिट करेन, टाईम नाही भेटत कारण की आज पण मला 2-3 कामं आहेत आणि थोडंसं शेड्यूल बिझी आहे. किती बॅग आहेत, 1 2 3 आणि ही पण बॅग आहे हिजे मध्ये पण लगेज घेतलं आहे. 4 बॅग आहेत, बापरे. लग्न जोरात आहे. मग चला निघतो इथनं आता. तर मी रेडी झालेले, आम्ही निघालोच जासायला जायला. दादाने काय सांगितलं नाही कशाला बोलवलं, पण अर्जंटली मला बोलतं 12च्या आधी ये, 12च्या आधी. आणि मला हे निघता उशीर झाला आहे, त्याचा मिस कॉल पण आला आहे. पण आता पोचतो, ट्राय करतो 12पर्यंत पोचण्याचा, तरी ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे बस. तर आता काय त्यांनी सस्पेन्स ठेवला आहे, तर ते तिकडे गेल्यावरच समजेल. हां मग तेच काय बोलत नाही, काय आहे सस्पेन्स. हां मी आलो आता इथं खारघरच्या पुढं आलो, तर आम्ही तेच राजला फोन केला त्यासाठी. बरं काय झालं, बरं ह्याला माहिती असतं ना सगळ्या. तर तो बोलतं काय नाही, बोलतं मी लग्नाला आलतो, मी पण लग्न टाकून घरी चाललोय, बोलतं ह्यानी पटकन अर्जंटली बोलवलं बोलतं. हो मग तेच मला ह्यानं बोललं शाळेजवळ या, थांब त्याचाच फोन येते, थांब. हॅलो, हां आलो आम्ही बेलापूरला आलो. हां येतो. तर राजचा फोन आला. हॅलो, हां आलो आम्ही इथं उत्सव चौकच्या पुढे आलोत. मला असं वाटते गाडी घेतले का, असं वाटतंय मला. उडता माझ्या कानामध्ये खबर आले. हा पूनम ताईला पण बोलवलं ना, तिला घरी नाही घेऊन दिला, बोलते घरी नको येऊ, शाळेशीच थांब बोलतो. मला ते आलं शाळेची थांब, त्याला गाडी बिडी असतील तरी आम्ही रिटर्न जाऊ, त्याला मम्मीला टाकून अरे नाही बघू काय आहे ना काय नाही. तू कुठं पोचलास, अरे ठेवला. तर आता अशी काय जमलिंग चालू आहे, काय सस्पेन्स आहे नक्की, कशासाठी सगळ्यांना त्यांनी बोलवलं. आता जासायला गेल्यावरच समजेल आपल्याला. एकदम सस्पेन्स करून ठेवलं त्यांनी सगळ्यांना ना हो. आणि हे सिग्नल काय सोडणार नाही आपल्याला, नुसतं सिग्नल बघा आहेतच. सिग्नल करू जम्प, काय करणार आता. हा तुमच्या स्टाईल मध्ये करून टाका ते स्किप. ओके. अरे मला इकडे नव्हतं जायचं, मला तिकडे जायचं ना. मग असं काय करतो, असं इकडे जायचं. स्किप सिग्नल. गुड. तर आता पोचतो आम्ही जासायला. कुठं आलो सांगू याला, जिथं आलो तिथं सांग. आलो ब्रिजवर सांगते. हॅलो, हा इथं अटल सेतूच्या ब्रिजच्या इथे, अटल सेतूचा ब्रिज. हा नाही तो ब्रिज लागतो बा आपल्याला तो. हा तिथं तो चढलो पेट्रोल पंपाच्या इथला. हा येतो. शांती तो पिसलाय नाही ऑलरेडी, त्याचा मूड ऑफ नको यायला. काय जाऊ घ्या तुम्ही, फास्ट चालवा, मग पोहोचू आपण तिथपर्यंत. राज हॅलो, पोचलास का. किती फोन. हा हॅलो, हा बोल. आलो मी इथं पुढं पेट्रोल पंपाच्या पुढं. हा कुठे शालेशी येऊ ना, रस्ता तो तिकडचा खालचा यो रस्ता नाही, ब्रिजच्या खालचा. हा तर फायनली आता आम्ही पोहोचलोच जासईमध्ये. त्यांनी 12चा टायमिंग दिलेला, तर 12 वाजून 8 मिनिटं झाली. 8 मिनिटं लेट झालोय थोडा. त्याचा फोन येऊन गेला जस्ट. आता बघूया काय
मध्ये दादा तर कुठे दिसला दिसला पुढे गेला. ती आई तिथे. आई आहे का? आई. तर पोचते काय आहे नक्की आता खाली उतरलं समजेल. चला. राजा काय आता त्यालाच विचारते. सस्पेन्स ठेवलाय एवढा त्याने तो सांगेल आता. काय विशेष? अरे काय विशेष आहे नक्की आता तो अजून सांगत नाही. बँड बिन आणले म्हणजे काय माहिती वहिनीला घेऊन आलाय का काय. सगळ्या बहिणींना कांद्यावरती नेणार आहे का? अरे बाबा सगळ्या बहिणींना कांद्यावरती. अरे वजन नाही घे जास्त आमचा बारीक झाला बघ लग्नापर्यंत. तर आता काय आहे तरी अजून असं क्लिअर काय समजत नाहीये. तर आता बघूयात काय आता नक्की आहे इथे. समजेल थोड्याच वेळात मी तुम्हाला लगेच अपडेट देते काय नक्की काय होणार आहे. बघ ना घाई घाईत निघालो. ताई पण आलेली आहे इथे. तर काय आहे अजूनपर्यंत समजत नाही आम्हाला. तर बघूया काय आहे नक्की. चला चला बँड दिसतात इथे. लग्नाला गेलतो 3 दिवस तिकडे. मम्मीला आईला टाकून आलाय तर धावत धावत बापरे. ताई हॅलो हॅलो. काय आहे सरप्राईज सांग. काय घे सध्या वाजवत जाऊया लग्नाच्या अगोदरच वरात. असं का मग वहिनी कुठे आहे. गाणं जाऊन लागेल. मग तेच ना. तर आम्ही पोचलो आता दादांच्या घरी. तेही छान वेलकम केला आमचा. आणि आता प्लॅनिंग माहिती होती तर मग बोलत पण नव्हतं तेच. तर आता आम्ही बसलोच सगळे. तर हे सरप्राईज होतं दादाचे ना. सरप्राईज काय सांगितलं नव्हतं. ते बघ ते घ्या.
मामाचं लग्न आहे ना का तुमच्या? येस किट्टू. हा हा आहे. मला येण्यापासून सस्पेन्स किती बापरे, एवढा सस्पेन्स ठेवलास. 100% काय होतं नक्की प्लॅन आता सांग आम्हाला. प्लॅन बरोबर होता, तोच होता प्लॅन. तोच होतं, वाजत गाजत वाटलं आणायचं. पाहिजे भावाच्या लग्नाला आले. हो असं का, मस्त मस्त. तर आता इथे जेवायला बसले सगळी, जेवतात आणि आम्ही आहोत बसलोत गप्पा मारतो. आता मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आहे आमचं दादांच्याच इथे. आम्ही आज जेवलो आणि आता इथून चालत आमच्या घरी. तर बॅगा पण आणायच्यात गाडीतून, अजून गाडीत तशीच बॅगा आहेत तर ते घेऊन पण यायच्यात. तर आम्ही आता निघतोय. तर आम्ही निघालो आता आमच्या घरी. गरम थंडी वाजते, गरम काय करते? तिकडनं नाही तर इकडनं. चल इथनं नंतर निघून. नाही सिद्धू जेवायला बसले. पागू ए पागू. तर आता बसलोत घरी आलोत. ये तू जेवलास ना? A few moments later. तर आता हे पण निघतात, चालले घरी जायला मला सोडून. बाय बाय बाय. घरी सुखी राहा. हो जा बाय बाय. आता वाजले संध्याकाळीचे 8 वाजलेत आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून झालेलं आहे माझा. आणि चिकन मटन खायला आज आमची जत्रा होती. उद्या जत्रा आहे पण उद्या खायचं नाही आहे, सोमवार आहे, त्याच्यामुळे आजच आम्ही नॉनव्हेज खाऊन जत्रा सेलिब्रेट केलेली आहे. आणि आता मी जेवून झाले, मी चालले आणि की दादांची इथे डेकोरेशन करायचं आहे, कारण बॅचलर्स पार्टी आम्ही केलेली आहे त्याच्यासाठी आयोजित करत जाणार. बॅचलर्स पार्टीचं डेकोरेशन करायला जाते मी खाली, ताई पण वाट बघते. तर आता निघतो मी आणि सिद्धू. तर आता आलेली आहे मी घरी. दादांची ताई आता माझी वाट बघून बघून वैतागली. चला जाऊया आपण डेकोरेशनला. तयारी चालू आहे. इकडे दे. इथे थोडी गडबड झाली. इथे गवताने बी फुटून गेलाय, पण आता काय बी आता भेटत नाही. रात्र झाले तर तसंच लावायला अर्धी तयारी झालेली आहे, बाकी आहे. फायनली आता डेकोरेशन वगैरे करून झालेलं आहे. ग्रूम टू बी आणि आमचं ग्रूम गेलेलं सलोनमध्ये गेलं आहे आणि आता तो येणार आहे थोड्याच वेळात आणि आम्ही पण जातो, तयारी करून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि इथे बिर्याणी आलेली आहे. काय देऊ किटूला? तर आता मी रेडी झालेली आहे बॅचलर्स पार्टीसाठी आणि इथे ताईस आपण आल्यात, त्या पण रेडी झालेल्या आहेत आणि आम्ही आता निघतोय दादाला सरप्राईज द्यायला ग्रूम टू बी. तर आता पोचलोत आम्ही दादांची इथं आणि दादाला ठेवलं खाली आणि आम्ही आलो. तू वरती डेकोरेशन वगैरे झालेलं होता, पण एक गडबड झालेली. इथे केक आला आमचा, पण केकवर नाव काय लिहिलं मी तुम्हाला दाखवते. केकवर नाव लिहिलं ब्राईड टू बी. ती ब्राईड नाही आहे आमची, ग्रूम आहे आमचा. पण त्यांनी काय केलं, राजला केक आणायला सांगलेला पण त्याने असं का लिहिलं ब्राईड टू बी, आय डोंट नो. त्याला चाल्यावर विचारायला लागेल. तर आता आम्ही ते करेक्शन करणार आहोत. आता यशू गेलाय ते चॉकलेटवर आता ग्रूम लिहून आणणार आणि त्याच्यावर आम्ही आता पेस्ट करणार. आणि इथे सगळे ब्लॅक थीम आहे तर सगळे ब्लॅक घालून आलेले आहेत. गुड्डू हाय. हाय रुद्दू. चलो आता लगेच तो केकचा करेक्शन झाला की आम्ही पार्टी स्टार्ट करणार. आणलंय आता करेक्शन करायला आम्ही केकवरती. खालती जा 2 मिनिट फ्रीजर मध्ये ठेवा आणि मग मेल्ट झाला. लय पातळ आहे. ठेव चिटकू काय नाही. ए शेयू बघू हात नको लावता येईल ना हातला शेप बिप कायचीशी कटिंग करून चिटकवायला लागेल. टू बी आणले ना लिहून. ओके चिटको त्याच्यावरती. गुड गुड. झालं. दादाला बरं वाटलं तर उचकून बघ काय आहे नक्की सरप्राईज. चला झालेलं आहे सगळं रेडी. हॅलो व्हॉट्सअप. आय एम गुड. लग्नासाठी रेडी. काही दिवस बाकी राहिले तुझे. बॅचलरिटी एंड होणार आहे लवकरच. खूप मजा करून घेतलेलीस तू. बॅचलर लाईफ खूप एन्जॉय केलास. Have a lot of fun. येस आय नो. आजच किडनीला मार लागलेला येस
नाव आता अनिकेतदा मला पण 3,000 रुपये देणार आहे कशासाठी? फेशियल डिटेल आणि केसांसाठी. काय बोलतोय? तू खजाना खोलणार आहे दादा. ओनली मेमरीज आर रिमेन. 3,000 मध्ये काही येत नाही. अरे तू सांग कितीला झाले ते तुमचा खर्च. आज किडनीला मार लागलाय. आणि तुम्ही केस कलर केलेस काय केलंस नक्की ह्याच्यात? केरेटिन केली, फेशियल अच्छा. केला, मेडिक्युअर पेडिक्युअर. So guys, I would like to invite you all on my wedding. So Wedding please date. come and date will be 1 May. प्लीज जॉईन अस ऑन आवर ब्रदर्स वेडिंग. येस. फॉर दिस कॉन्टॅक्ट मी ऑन 30. ओके. चलो 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 जल्दी चलो. काय हा कर. नाही ती राईटने टाका. बरोबर आहे फोटो काढला का? फोटोज काढले त्यांनी. फोटो हात लावा आणि फोटो काढ या ठेवायला. नाटक करता. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. दादा एक फोटो दे दादा मग. येस येस. हॅपी बॅचलर डे. ब्लॉग मध्ये मी आलोय म्हणजे जर व्हायरल होईल ब्लॉग. केक को झुलले ताई या प्रकारे बरबाद कोंबडा हलाल व्हायला चाललेला आहे. तर आता आम्ही जेवायला बसलो. पार्टी चालू आहे आमची. तंदूर बिर्याणी, चिकन चिल्ली. ये राजू. याची उपास झाली डायटिंग ये. मग काय? अरे स्वप्नाने तुझे बिर्याणी. मग काय? तर या जेवायला. आता सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता पोचलोत घरी. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30 वाजलेत. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.